पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये टीएमसीच्या 60 आमदारांनी बंड केला, पक्ष फुटला। याआधी महाराष्ट्रात शिवसेना फुटली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, आम आदमी म्हणजेच आप पक्ष फुटला आणि आता टीएमसी। या सर्व पक्षांमध्ये ज्या घडामोडी घडतायत त्या पाहिल्या तर भारतीय राजकारणात सध्या काय सुरू आहे असा प्रश्न प्रत्येकाला पडलाय। या सर्व घडामोडी पाहिल्या की 2019 मध्ये राज ठाकरेंनी दिलेल्या इशाऱ्याची आठवण राजकीय विश्लेषक प्रत्येक चर्चेत करताना दिसतायत। ते काय म्हणतायत सांगते, त्यासाठी थोडं मागे जाऊया। त्यावेळी ना राज ठाकरेंनी म्हणजे 2019 साली राज ठाकरेंनी नेहमीच एक मुद्दा लावून धरला होता की दिल्लीतील राष्ट्रीय पक्षांना विशेषतः भाजपला राज्यांमधील मजबूत प्रादेशिक नेतृत्व संपवायचंय आणि आता तसं सुरू असल्याचं मत जाणकार नोंदवत आहेत। झालं असं की 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज ठाकरे यांनी सभांमधून घेतलेले आक्रमक भूमिका आणि पक्षांना नेत्यांना दिलेले इशारे जर देशातील इतर विरोधी पक्षांनी गांभीर्याने घेतले असते तर आज देशातल्या प्रादेशिक पक्षांची जी पडझड झाली आहे ती कदाचित टळली असती किंवा त्याचा वेग नक्कीच रोखता आला असता। कारण त्यावेळी त्यांनी मांडलेले मुद्दे आजच्या परिस्थितीला कसे तंतोतंत लागू पडतायत हे तज्ज्ञांनी समजावलंय। त्यांच्या मते राज ठाकरेंनी वारंवार सांगितलं होतं की प्रादेशिक पक्ष हे स्थानिक जनतेचे प्रश्न दिल्लीत मांडण्याचं मोठं माध्यम आहे। जर हेच पक्ष संपवले तर राज्याचे निर्णय घेण्याचे सर्व अधिकार पुन्हा दिल्लीच्या हातात जातील। म्हणून 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे स्वतः दिल्लीत गेले होते। त्यांनी राहुल गांधी, सोनिया गांधी, ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यासह देशातील प्रमुख विरोधी नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या। देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन ईव्हीएम विरोधात थेट निवडणुकीवर सामूहिक बहिष्कार टाकावा किंवा बॅलेट पेपरसाठी टोकाचा संघर्ष करावा असं त्यांचं मत त्यांनी सगळ्यांसमोर त्यावेळी मांडलेलं होतं। पण त्यावेळी इतर नेत्यांनी यावर फक्त चर्चा केल्या, प्रत्यक्ष बहिष्कार किंवा मोठी न्यायालयीन राजकीय लढाई लढण्याचं धाडस दाखवलं नाही। जर तेव्हाच सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन ठाम उभे राहिले असते तर भाजपच्या एकहाती सत्तेला आणि त्यातून निर्माण होणाऱ्या दबावाच्या राजकारणाला सुरुवातीलाच वेसण घालता आलं असतं असं काही राजकीय विश्लेषक आपलं मत नोंदवत आहेत। तर 2019च्या निवडणुकीत राज ठाकरेंनी कोणत्याही जागेवर निवडणूक न लढवता भाजपच्या विरोधात सभांचा धडाका लावलेला होता। त्यांनी भाजपच्या नेत्यांची जुनी आणि नवीन विधानं व्हिडिओच्या माध्यमातून जनतेसमोर आणली होती। तुमच्या सुद्धा लक्षात असतील, लाव रे तो व्हिडिओ। त्यांचा रोख स्पष्ट होता की जर प्रादेशिक पक्षांनी आणि जनतेनं आत्ताच सावध पावलं टाकली नाहीत तर भविष्यात लोकशाही आणि प्रादेशिक पक्षाचं अस्तित्व धोक्यात येईल। मात्र विरोधी पक्षांना या जनजागृतीचं मतदानात रूपांतर करता आलं नाही। थोडक्यात सांगायचं झालं तर 2019ला देशातील विरोधकांनी वैयक्तिक अहंकार बाजूला ठेवून राज ठाकरेंच्या आक्रमक आणि आकडेवारीसह मांडलेल्या रणनीतीचा स्वीकार केला असता तर आज देशाच्या राजकारणाचं चित्र नक्कीच वेगळं असतं, हे नाकारता येत नाही।